सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणामध्ये मुंबईच्या औरंगाबाद खंडपीठाने निर्णय दिला होता की जे कोणी गुन्हेगार पोलीस कर्मचारी आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करावा, पण तरीही गुन्हे दाखल झाले नव्हते। त्यानंतर आता सुप्रीम कोर्टाने देखील हा निर्णय दिला आहे की जे कोणतेही पोलीस गुन्हेगार आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल त्वरित करण्यात यावेत, पण अजूनही हे गुन्हे दाखल झाले नाहीत। आपल्यासोबत सोमनाथची आई आहेत, काय त्यांचं म्हणणं आहे आपण ऐकूया। मी परभणी कोर्टाला, परभणीच्या वकील संघाला पण माझं धन्यवाद। औरंगाबादच्या वकील संघाला, औरंगाबादच्या कोर्टाला माझं धन्यवाद। सुप्रीम कोर्टाला, सुप्रीम कोर्टच्या वकील संघाला पण माझं धन्यवाद। सगळ्यांनी मला न्याय दिलो। आज भाऊ म्हणून प्रकाश आंबेडकर साहेबांनी माझ्या पाठीशी, एक बहीण म्हणून मला जाणून, माझ्या बहिणीच्या मागे माझा भाऊ म्हणून खंबीरपणे उभारून मला न्याय मिळवून दिले। मी त्यांचे आभारी आहे साहेबाचे। परंतु माझ्या लेकराला, निरपराध माझ्या लेकराला, वकील होणार लेकराला, आज माझ्या लेकराला अन्याय नसताना घरातून असं नेऊन घरामध्ये तोडफोड केले, दार तोडले, खिडक्या तोडले, बायांना मारले, पोरांना मारले, सगळ्यांना फ्रॅक्चर केले। अनेक पोर आहेत, भरपूर पोर आहेत, बाया आहेत, तरी पण सरकार परभणीला आलं नाही, परभणीला पाहिलं नाही, लक्ष घातलं नाही। शेवटी सोमनाथाला हार्ट अटॅक आलंय, हार्ट अटॅक आले म्हणून शेवटी जे हॉस्पिटल पर्यंत जाऊन खोटे रिपोर्ट बनवून आणलो, बनवाटे रिपोर्ट बनवून आणलो जे हॉस्पिटल मधून। आणि घाटे हॉस्पिटल मध्ये जे अहवाल आलेला होता, रिपोर्ट आलेला होता, इन कॅमेऱ्यामध्ये माझ्या लेकराचं पोस्टमार्टम झालेलं होतं। इन कॅमेऱ्यामध्ये अहवाल असा आलेला होता की हाणमारीमुळे सोमनाथाचा मृत्यू झालेला आहे आणि मारहाणीमुळे ह्याचा जीव गेलेला आहे म्हणून असं ह्याच्यामध्ये आलेला होता रिपोर्ट मध्ये। आता जे सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आहे त्याच्यावर तुम्ही समाधानी आहात? मी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर मी आता समाधानी आहे। सगळ्याच कोर्टाच्या निर्णयावर समाधान आहे। मला विश्वास होता कोर्टावर, त्यावरती गुन्हे दाखल व्हावा आणि त्यांना कडक कडक शिक्षा मिळावी आणि त्यांच्यावरती फाशीची सजा व्हायला पाहिजे। तर त्वरित गुन्हे दाखल करावेत अशी मागणी सोमनाथच्या आईची आहे। NDTV मराठीसाठी दिवाकर माने, परभणी।